नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे येणाऱ्या वीकमध्ये फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली अपडेट आहे मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट क्लिअर करून घ्या की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही आपल्या स्टॉक मार्केटमधली सर्वात मोठी कंपनी आहे मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आपल्या क्वार्टर 2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 2,54,623 कोटी रुपये आली आहे. तसेच कंपनीचा आपण जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 22,092 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे क्वार्टर 2 चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे HDFC बँक लिमिटेडचा. आणि मित्रांनो, या कंपनीने शनिवारी फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. म्हणजे HDFC बँक लिमिटेडचे क्वार्टर 2 चे नंबर कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे स्टँड अलोन क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन या क्वार्टर 2 मध्ये आला आहे 76,691 कोटी रुपये. आणि HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 18,641 कोटी रुपये आला आहे. आणि जर आपण HDFC बँक लिमिटेडचा NPA, आणि मित्रांनो, हा जो NPA असतो हा जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.24%. तसेच HDFC बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.42%. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जर आपण नेक्स्ट अपडेट बघितला तर नेक्स्ट अपडेट आहे ICICI बँक लिमिटेडचा. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा शनिवारी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. म्हणजे ICICI बँक लिमिटेडचे सुद्धा नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 41,758 कोटी रुपये. तसेच ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आता आला आहे क्वार्टर 2 मध्ये 12,359 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट बघितला तर ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.58%. तसेच ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.39%. म्हणजे मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचे क्वार्टर 2 चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट डेट आहे मित्रांनो इम्पॉर्टंट
24 ऑक्टोबर 2025 आणि मित्रांनो या तारखेला अमेरिकेचा CPI म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा येऊ शकतो आणि अपेक्षा आहे की सप्टेंबर 2025 या महिन्याचा USAचा इन्फ्लेशन येईल 3.1% आणि ॲक्च्युअलमध्ये किती येईल ते तर आपल्याला 24 ऑक्टोबर 2025 लाच पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो हा डेटा मागल्या वीकमध्येच येणार होता, परंतु मित्रांनो US गव्हर्नमेंट शटडाऊनमुळे हा डेटा पोस्टपोन्ड झाला आहे. तसेच मित्रांनो USचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा लगातार 2 वेळा पोस्टपोन्ड झाला आहे आणि मित्रांनो आता त्यांनी तर काही डेटच दिली नाही. आणि मित्रांनो इन्फ्लेशनचा डेटा सुद्धा पोस्टपोन्ड झाला आहे आणि अनएम्प्लॉयमेंट डेटा सुद्धा लगातार पोस्टपोन्ड होत आहे, जे मित्रांनो एक नेगेटिव्ह साईन आहे. आणि मित्रांनो यामुळे फेड येणाऱ्या मीटिंगमध्ये रेट कट करेल की नाही यावर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मित्रांनो हे डेटा खूप इम्पॉर्टंट आहे फेडसाठी रेट कट करण्यासाठी. आणि हे डेटाच क्लिअर नाही तर ते कसे का रेट कट करणार आहे यावर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि यामुळे मार्केटमध्ये खूप मोठी अनसर्टेनिटी क्रिएट झाली आहे, जे मार्केटसाठी एक नेगेटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो करंटली इन्व्हेस्टर्सचा सर्वात इम्पॉर्टंट इव्हेंट सुरू आहे, तो म्हणजे क्वार्टर 2चे रिझल्ट. आणि मित्रांनो येणाऱ्या वीकमध्ये सुद्धा जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर येणार आहे. जसे की 20 ऑक्टोबरला जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे, 21 ऑक्टोबरला जैन रिसोर्स रिसायकलिंग लिमिटेडचा, 22 ऑक्टोबरला ईपॅक फ्रीफॅब टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे, 23 ऑक्टोबर 2025ला कोलगेट, हिंदुस्तान युनिलिव्हर, लोरस लॅब्स, सागर सिमेंट आणि वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड यासारख्या काही कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 23 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो 24 ऑक्टोबर 2025ला आपल्याला आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, सिग्नेटी टेक्नॉलॉजी, कोफोर्ज लिमिटेड, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, तसेच पुढे बघितले तर SBI कार्ड, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड अशा काही जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 24 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो 25 ऑक्टोबर 2025 या तारखेला आपल्याला कोटक महिंद्रा बँक लिमिटेड अशा काही जबरदस्त कंपन्याचा क्वार्टर 2चा रिझल्ट आपल्याला 25 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो जर आपण FIs DIsचा डेटा बघितला तर मागल्या क्वार्टरमध्ये FIs दोन्ही बाईंग सेलिंग दोन्ही पण करत आहे. 13 ऑक्टोबरला FIsने 240 कोटी रुपयांची छोटीशी सेलिंग केली होती. 14 ऑक्टोबर 2025ला नेट 1508 कोटी रुपयांची परत सेलिंग केली होती. 15 ऑक्टोबर 2025ला 68 कोटी रुपयाची नेट बाईंग केली होती. 17 ऑक्टोबर 2025ला 308 कोटी रुपयांची खरेदी आणि 16 ऑक्टोबर 2025ला जवळपास 1000 कोटी रुपयांची नेट खरेदी FIsने केली होती. आणि मित्रांनो दुसरीकडे DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदी करत आहे. 13 ऑक्टोबरला 2333 कोटी रुपयांची नेट खरेदी, 14 ऑक्टोबरला 3661 कोटी रुपयाची नेट खरेदी, 15 ऑक्टोबरला 4650 कोटी रुपयांची नेट खरेदी, 16 ऑक्टोबरला 4076 कोटी रुपयांची नेट खरेदी आणि 17 ऑक्टोबरला 1526.61 कोटी रुपयांची नेट खरेदी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अपकमिंग वीकमध्ये कोणते आहे ते अपडेट जे आपल्या फोकसमध्ये राहायला पाहिजे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.